शुक्रवार 12 डिसेंबर 2025 मध्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। येशू म्हणाला, या पिढीची मी कोणाशी तुलना करू? चावडीवर जमलेली मुले आपल्या सवगड्यांना म्हणतात, आम्ही बासरी वाजविली पण तुम्ही नाचला नाही, आम्ही विलापगीत गायले पण तुम्ही शोक केला नाही. त्याप्रमाणे ही पिढी आहे. कारण योहान आला, त्याने उपवास केला आणि द्राक्षरस घेतला नाही, तर सगळे म्हणतात त्याला भूत लागले आहे. मानवपुत्र आला आणि तो खातो पितो, तर सगळे म्हणतात बघा कसा खादाड आणि दारूबाज आहे. हा नाकेदारांचा तसाच पापीजनांचा दोस्त आहे. पण देवाचे ज्ञान रास्त आहे हे खऱ्या ज्ञानाच्या कृत्यावरून पटते. चिंतन. आत्महत्या केलेल्या तरुणींनी लिहिलेल्या कवितेचा दुसरा परिच्छेद मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. कदाचित तिच्या आजूबाजूच्या लोकांनी थोडे अधिक प्रेम दाखवले असते आणि तिच्याकडे अधिक लक्ष दिले असते, तर कदाचित तिचा मृत्यू टाळता आला असता. तिच्या कवितेचा हा दुसरा परिच्छेद. आयुष्यातील सर्वात मोठे दुःख हे मरणे नसून विसरणे हे आहे. आणखीन एक महान कामगिरीनंतर धूळ खात पडणे. मित्रांनी कधीही कॉल न करता फक्त हाय बोलणे. जेव्हा एखाद्या समोर आपले अंतरंग उघड करतो आणि ती व्यक्ती आपल्या चेहऱ्यावर हसतात. जेव्हा माझे मनोबळ उंचविण्यासाठी आणि माझे सांत्वन करण्यासाठी कोणाची तरी गरज असते, तेव्हाच मित्र नेहमी खूप व्यस्त असतात. जेव्हा असे दिसते की माझी काळजी घेणारी मीच एकमेव व्यक्ती म्हणजे मी आहे. आजच्या शुभवर्तमानात येशू म्हणतो, मी या पिढीची तुलना कशाशी करू? या शब्दांद्वारे येशू यहुदाच्या मार्गांना बालिश म्हणून फटकारतो. देवानी सर्व काही शक्य केले होते, तरीही यहुदी विश्वास ठेवण्यास, स्वीकारण्यास, बदलण्यास आणि सहकार्य करण्यास नकार देतात. आमच्या पिढीबद्दल काय? आपण देवाच्या आत्मा जेथे नेईल तेथे जाण्यास तयार आहोत का? देव आपल्या जीवनात, चर्चमध्ये आणि जगात करीत असलेले अनेक बदल आणि अद्भुत गोष्टीसाठी आपण खुले आहोत का? वास्तविक देव आपणास चांगुलपणा आणि आपण जीवनात प्रवास करत असताना त्यांनी दिलेल्या सर्व बदलांना नेहमी हो म्हणण्यास बोलावत आहे.